नावानं चांग भलं चांग भलं मामाच्या नावानं चांग भलं चांग भलं मामाच्या नावानं चांग भलं हे देवा वतारी वाढो बाबा मामाच्या नावानं चांग भलं भक्ताच्या कल्याणा देव धरणीवरती भंडारा उधळून बोलूया मामाच्या नावानं चांग भलं हे चांग भलं मामाच्या नावानं चांग भलं हे चांग भलं मामाच्या नावानं चांग भलं हे चम्मा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे तीक्ष्ण उत्तरे हाती बाण घेऊन फिरे हे चम्मा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भीडभार तुका म्हणे साना थोर हे चम्मा करणे काम बीज वाढवावे नाम विठाला 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 योगपीठे तटे भीमरथ्यावरं पुंडरीकाय दातं मुनीन्द्रे समागतदिष्टं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं पांडुरंगाकरो प्रथम नमन पांडुरंगाकरो प्रथम नमन पांडुरंगाकर प्रथम म्हणा दुसरी चरण संताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो लागिलो तुमच्या निज चरणासी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुद्र लादलो पावन झालो चराचर्या विढाला विढाला धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची अम्मा करणे काम बीज वाढवावे नाम प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला भंग संत श्रेष्ठ वारकरी संप्रदायाचं भूषण वारकरी संप्रदायाला आलेल्या गोंड सफळ भक्तीचा ज्ञानाचा विश्वाचा उद्धार करणारा साधो ज्ञान तिथे ज्ञानोबा नाम तिथे नामदेव राया ज्ञान तिथे ज्ञानोबा नाम तिथे नामदेव राया शांतीचा खाम तिथे पैठणचे नाथ बाबा आणि वारकरी संप्रदायाचा कळस तिथे जगद्गुरु तुकोबा राया विठाला
ज्यांनी भंडारी भामचंद्र आणि घोराड्या डोंगरावर अखंडपणे भगवान परमात्म्याचं भजन केलं, जगाच्या मालकाला सुद्धा ज्या साधूचा हेबा वाटावं असे असणारे जगद्गुरु तुकोबराया यांचा 4 चरणाचा धर्माचं पालन करणारा आणि धर्माबद्दल माहिती सांगणारा अभंग अहिल्याबाई होळकरांच्या 300व्या जयंतीच्या निमित्तानं निवडलेला आहे. विठाल वेळ फार थोडा आहे महाराज, पण 1 तासामध्ये असं चिंतन देतो सर्वांगणाचे कण करून ऐका महाराज. ज्या मातेचा जन्माचा सोहळा आपल्या नगरीत घातलाय ना, जणू काही त्या ठिकाणी तिकडे पंढरपूर, तिकडे चौंडी, तिकडे त्या ठिकाणी काशी, तिकडे गया, तिकडे मथुरा, तशी जणू काही आपल्या या पवित्र वांगीमध्येच जणू काही चौंडीच दुमदुमली की काय, असं हे पवित्र भूमी करून टाको. विढाला अभंगाचा सरस्र भावार्थ असा आहे का महाराज धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची अम्मा करणे काम बीज वाढवावे नाम. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात बाबा आमचा जन्मच या जगामध्ये याच्यासाठी झालाय, धर्माचं पालन करण्यासाठी. माझ्या अहिल्याबाई होळकरांचा जन्मच याच्यासाठी आहे की धर्माचं पालन घडलं पाहिजे, गोरगरीब दलितांचं त्या ठिकाणी कल्याण झालं पाहिजे, या गावाला, राष्ट्राला, या भूमीला एक तेज निर्माण झालं पाहिजे. ही शिकवण माझ्या अहिल्याबाई होळकरांची आहे, राष्ट्रमाता जिजाऊंची आहे, छत्रपती शिवरायांची आहे, संत श्रेष्ठ त्या ठिकाणी ज्ञानोबा तुकोबा माऊलींची आहे, गंगागिरी बाबा नारायणगिरी बाबांची शिकवण आहे. आणि ज्या भूमीत आम्ही राहतोय भास्कर बाबाच्या कृपेनं पवित्र झालेली भूमी आहे. विठाला महाराज एखादा छोटस रोपटं लावलं का त्याचा सांभाळ केला का ते मोठं वड वृक्षामध्ये तयार होतं, वाढतं, मोठं होतं. तसं साधू संतांनी धर्माचं कार्य हाती घेतलं, शूरवीरांनी त्या ठिकाणी धर्माचं कार्य हाती घेतलं. छोटस कार्य होतं पण ते गगनामध्ये मावणार नाही असं त्यांनी रोपटं तयार केलं महाराज. आणि बीज गोड असं उभं राहिलं, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. त्या ठिकाणी महाराज हातामध्ये जसा बाण शोभावं, हातामध्ये जसं शस्त्र शोभावं, हातामध्ये जशी तुकोबा ज्ञानोबाची गाथा शोभावी, असं धर्माचं काम करत असताना महाराज या शूरवीरांनी हातामध्ये धनुष्य घेऊन, हातामध्ये बाण घेऊन या मातीकरता आपलं जीवन समर्पित केलेलं आहे महाराज. तुकोबराय म्हणतात नाही भिड बार तुका म्हणे साना थोर. तुकोबराय म्हणताय आम्हाला कसलाच भय नाही, आमचा जन्मच एका गोष्टीसाठी झालाय, त्याचं नाव आहे धर्माचं पालन. असे या भंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठाल पवित्र अशा भूमीमध्ये, पवित्र अशा मातीमध्ये सर्वांचं दैवत, सर्वांचं, तुमचं माझं सगळ्यांचं दैवत, आणि ज्यांच्या हातून ज्यांची सेवा माझ्या हातून घडली त्या ठिकाणी अशा मेंढी माऊली महाराज, बाळू मामाची मेंढर हाकलेला महाराज, हा ढवळे महाराज आपल्या गावात आलाय. एकदा बोला मामाच्या. आणि संतांमध्ये बदल नसतो बरं का महाराज. जिथे कीर्तनाची जागा नारदा तिथे मी उभा. माझे बसलेला आहे ही भूमी साधू संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली आहे. ही ज्ञानोबराय तुकोबरायची भूमी आहे, ही शूरवीर मावळ्याची भूमी आहे. आणि या मातीमध्ये मिळालेला हा जलमामा तुम्हाला आहे महाराज. हा जी वांगी नगरी, ही पवित्र वांगी गाव, वांगी खुर्द ना, हे गाव पवित्र झालेलं आहे. शब्बसकी द्यावं लागेल. अरे ज्या अहिल्याबाई होळकरांमुळे आम्ही रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून 2 घास आमच्या सुखानं पोटात जातात, एकमेव कारण राजमाता अहिल्याबाई होळकर आहे. बेढाला ज्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली महाराज. हा बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये, अरे मल्हारराव होळकरांच्या काळामध्ये, खंडेराव होळकरांच्या काळामध्ये, आले मालोजी राजाच्या काळामध्ये एक रणरागिणी, एक शूरमाता, एक जगत जननी, एक पवित्र भूमी आणि एक पवित्र माता या माती करता काय करू शकते त्याचं ज्वलंत जिवंत उदाहरण एका महादेवाची पिंड हातामध्ये घेऊन, शंभू महादेवाचा आशीर्वाद घेऊन या स्वराज्याच्या मातीमध्ये, या भूमीमध्ये आपलं जीवन त्या ठिकाणी महाराज माती करता खर्च करणारी नारी, तिचं नाव आहे अहिल्याबाई होळकर. या पवित्र भूमीमध्ये, पवित्र मातीमध्ये, पवित्र नगरीमध्ये
आपण युवक बाल गोपाळ माता भगिनी पुरुष वर्ग फुलला फुलाची पाकळी देऊन आपण केला हा उत्सव आहे महाराज. अन्नदान कोणाच्याही दारामध्ये होत नाही, कीर्तन प्रवचन कोणाच्याही दारामध्ये होत नाही. अरे भजन कीर्तन प्रवचनाला सुद्धा भाग्य लागतं राजा हो. अरे भाग्यवंता घरी भजन पूजन हे आपलं गाव भाग्याचं आहे महाराज. 300वी जयंती आपल्या या नगरीमध्ये आपल्या या भूमीमध्ये माझ्या अहिल्याबाई होळकरांची होत आहे. आज अहिल्याबाई होळकर सांगतो ना बाळू मामा सांगतो ना आवरून घेतो, काळजी करू नका महाराज. विठाला तुमच्या काही कर्ज बिर्ज आहे का हो वांगीकर? काही कर्ज आहे का? मग असे का म्हणून टेन्शन मध्ये बसले बा. देवाच्या दारात आला ना फ्रेश बसलं पाहिजे बाबा. मी सांगत असतो ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. एकदाच यायचं आणि एकदाच जायचंय. माझ्या माय माऊल्या इथं आल्या तरी तोंड सोडून दिले हा, तरी त्यांची नजर घरी जाऊन आली. मा पाप्याचा बाप जेवला की नाही का आला काळजी करते गपना बाई, तो येणार आहे इकडे काळजी नको करू. मी सांगत असतो बाबा आनंदी राहायचं फ्रेश राहायचं. देवाच्या दारात बसला महाराज कधी यमपुरीवरून यमीन घेऊन जाईल भरवसा नाही. आनंदी राहा फ्रेश राहा. जीवनाची धान्यता त्या ठिकाणी धन्यता प्राप्त करून घ्या. साधू संतांच्या भूमीत जन्म मिळालाय. जीवनामध्ये कधी कोणाचं वाटोळ करू नका, कधी कोणाशी वाईट चितू नका, लोकाला कधी निंदू नका, कोणाची निंदा करू नका, कोणाचं वैर करू नका, कधी कोणाचा अपमान करू नका, जाणून बुजून कोणाला अडचणीत आणू नका. महाराज एखाद्याच्या सुखादुःखामध्ये जाता आलं तर अवश्य जा, नाही जाता आलं घरी अंथरून टाकून झोपा, पण लोकाविषयी वाईट चितू नका. लोकांकडे एक बोट केलं तर 4 बोट आपल्याकडे असतात. लोकांसाठी खड्डं खणलं तर त्या खड्ड्यात आपल्याला पडावं लागतं. ऐका, लक्ष देऊन ऐका. गर्व करू नका, घमेंड करू नका. आनंदानं राहा, प्रेमानं राहा, रक्ताची नाते जपा. ज्याच्याशी बोलत नाही त्याच्याशी जाऊन बोला. काही म्हटले आम्ही या सप्ताहात जाणार नाही, त्या सप्ताहात जाणार नाही, त्या जयंतीत जाणार नाही. अरे राजा घरी बसला तर घरीच बसून मरशील. देवा धर्मात जा, आनंद घ्या. या शूरवीरांच्या जयंत्या करा, यांच्यापासून त्या ठिकाणी मार्गदर्शन मिळतं महाराज. आणि एक सांगू का तुम्हाला, आज महाराष्ट्राच्या मातीमध्ये, आज या जगामध्ये, विश्वामध्ये या रणरागिणी असणारी अहिल्याबाई होळकरांची जयंती निस्ता आपला धनगर समाज करतो. यात काय नवले, कोळी माळी साडी तिली धरगर ढावी, अरे कुंभार वंजारी सगळे जातिवंत लोक अहिल्याबाईंची जयंती करतात. त्याचं कारण आहे माझ्या अहिल्याबाईंनी कधी जातपात पाहिली नाही. अरे फुलं तयार झाली, मंदिरं उभारली, अरे गोरगरिबांच्या दलितांसाठी त्या ठिकाणी घरं उभारली. विचार नाही केला हा कोणत्या जातीचा आहे, हा कोणत्या मातीचा आहे, हा कोणत्या जगामध्ये राहतो, हा महाराष्ट्रातला आहे का कोणत्या देशातला, विचार नाही केली. भक्ती त्या ठिकाणी भक्ती स्थळांवरती जाऊन आपलं काम नीटनेटकं करणारी ही माता आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू, अरे जयंतीला डीजे लावणारे पाहिले असतील, अरे जयंतीला डीजे लावणारे पाहिले असेल, डीजावर नाचगाम करणारे पाहिले असेल, पण आपल्या वांगीकरांना धन्यवाद देईल का आपल्या अहिल्याबाईंच्या कार्यासाठी आपण हरी कीर्तन ठेवलं. धन्यवाद. विढाला जीवनामध्ये कधीच कोणाशी वाईट करू नका, जीवनामध्ये कधी गर्व करू नका. आणि एक सांगू का बाबा तुम्हाला, या जगामध्ये 3च गोष्टी सत्य. एक म्हणजे देव सत्य, दुसरं म्हणजे आई सत्य, आणि तिसरं म्हणजे बाप सत्य. या जग सगळं भामटय, लबाडे, स्वार्थी आहे. जोपर्यंत तुमचा खिसा गरम आहे तोपर्यंत तुम्हाला राम राम घालणार आहे. ज्या दिवशी तुमचा खिसा मोकळा होईल, भाऊबंद काय जवळचं सुद्धा कोणी जवळ येणार नाही. लक्षात ठेवा, एकच गोष्ट लक्षात ठेवा, आपलं कल्याण झालेलं आपल्या आईला आवडतं, आपलं कल्याण झालेलं आपल्या बापाला आवडतं, आणि आपलं कल्याण झालेलं देवाला आवडतं. आपलं किती चांगलं झालं लोक आपल्याला नावच ठेवणारे. लोकांची निंदा करू नका. लोकांनी साधू संताला नाही सोडलं, तुम्ही आम्ही कोणी. अरे बाळू मामाला लोकांनी त्रास दिला, अरे अहिल्याबाई होळकर चांगलं कार्य करत होत्या. अरे 1725च्या काळामध्ये 31 मेला आणि 1725 काळाला ज्यावेळेला चोंडी गावाला माता त्या ठिकाणी अहिल्याबाई जन्माला आल्या, माणकुजीराव गांधी, श्री सुशीलाबाई शिंदे यांच्या पोटी त्या ठिकाणी महाराज ही रणरागिणी जन्माला आली ना. या 8 वर्षाच्या रणरागिणी अहिल्याला सुद्धा त्या जगामध्ये त्रास झाला, हिणवलं गेलं. अरे लोकांनी ज्ञानोबा तुकोबरायला नाही सोडलं, तुम्ही आम्ही कोण आहे. ज्ञानोबाच्या झोळीमध्ये लोकांनी पीठ म्हणून माती कालवली, भाकर म्हणून गौऱ्या टाकल्या. तुकोबाला भंडारी भामचंद्र घोऱ्याच्या डोंगरावर जाऊ द्यायचं नाही, पण माझ्या तुकोबारायाला बोराटीच्या काठीनं मारलं. साधू संतांनी त्रास सहन केला. एक सांगू तुम्हाला, जो त्रास सहन करतो तोच देवत्वाच्या प्राप्ती करता प्रसन्न होतो. एक गोष्ट लक्ष देऊन ऐका, साधू संत ही जगाच्या कल्याणासाठी जन्माला आलेली होती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती
साधू संत हे तुमचं माझं कल्याण करण्यासाठी आलेले आहे महाराज. जगाच्या कल्याणासाठी आम्ही वैकुंठवासी आलो यासी करणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया झाडू संतांचे मार्ग आड राणी भरली आज. साधू संत ही तुमचा माझा उद्धार करायला आलेली. एक सांगू का तुम्हाला, मला काही लोक म्हटले देव बाळू मामा एक साधा पुरुष होता, माता सुंदराबाईचा आणि मायप्पाचा पोरगा बाळू, मग देव कस काय झाला सांगू का तुम्हाला. एका वाक्यामध्ये समजून पुढे चालतो ऐका दादा. देव साधू संत तुम्ही आम्ही सगळे सारखे जन्माला आलो. संत साधू मुनी ऋषी तपी आणि तुम्ही आम्ही सगळे सारखे जन्माला आलो. पण जन्म झाला आणि तुम्ही आम्ही जन्म झाल्यानंतर प्रपंचात व्यस्त झालो. तुम्ही देवाकडं मागणं मागितलं, प्रपंचात देवा सुख समाधान दे. आणि साधू संतांनी देवाकडं मागणं मागितलं, याची दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा. गुण गायी नावडी याची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा. तुम्ही आम्ही सगळे देवाच्या दारात गेलो. तुम्ही आम्ही दर्शन घेतलं, देवाचं बाहेर आलो. आम्ही प्रपंचाच्या गोष्टी मागितल्या आणि साधू संतांनी माझ्या भगवंताला हात जोडले महाराज आणि देवाकडं मागणं मागितलं. काही नको देवा तुझा विसर पडू नको देव. महाराज हात जोडले, देव पहावयासी गेलो तिथे देवची ओनी टेलो. महाराज देव पाहायला गेले आणि येताना साक्षात पांडुरंगाचा अंश झाले. त्याचं कारण आहे प्रपंचामध्ये आम्ही मायाजाळामध्ये गुंतून राहिलो आणि साधू संतांनी या शरीराचा विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांनी आपल्या शरीराचा विषयच नारायण करून ठेवला. भक्ती केली, शक्ती केली, स्मरण केलं. म्हणून तुम्हाला एक सांगू का, चांगल्या माणसाला त्रास आहे. वाक्य नीट आहे का. जो नीतीनं कमवेल, जो प्रामाणिकपणे कमवेल, जो या जगामध्ये चांगलं नाव करेल, जो चांगलं वागेल, लोक त्याला त्रास देतील. एक वाक्य तुम्हाला सांगू, चांगल्या माणसाला थोडा त्रास आहे पण गुण सुद्धा हमखास आहे. फक्त जिद्द सोडायची नाही, चिकाटी सोडायची नाही, एकोप्यानं राहायचं, आनंदानं राहायचं. भगवंत कधीच कोणाचं वाटोळ करत नाही दादा, पण कर्माचे फळ भोगून घेतल्याशिवाय राहत नाही महाराज. वाक्य नीट ऐका. ज्ञानोबाराय तुकोबाराय बाळूमामा अहिल्याबाई होळकरांना या माती जन्म झाला. तुम्ही आम्ही कोण आहे एक सांगू का तुम्हाला. ज्ञानोबाराय तुकोबाराय अहिल्याबाई होळकर बाळूमामा सारख्या साधू संतांनी शूरवीरांनी जर त्रास सहन केला नसता तर त्यांचे बॅनर आणि त्यांचे नाव आजपर्यंत चिरंतर राहिले नसते. एक सांगू, ज्याला त्रास होतो त्याचंच नाव या जगामध्ये घेतलं जातं. लक्षात चांगल्या
चांगल्याच लोकांची नावं या जगामध्ये इतिहासामध्ये महाराज 750 वर्ष झाले जन्म सोहळ्याला माऊलीच्या आजही नाव जिवंत आहे. 728 वर्ष झाले माऊलीच्या समाधी सोहळ्याला आजही नाव जिवंत आहे. 375 वर्ष झाले तुकाराम महाराजांच्या बीज सोहळ्याला आजही नाव जिवंत आहे महाराज. नीट विचार करा. अहिल्याबाई होळकरांच्या जन्माला 300 वर्ष झाली पण आजही नाव चिरंतन आहे महाराज. ऐका एक गोष्ट, एखादा कार्य म्हटला म्हणून त्याला आर्य म्हणू नका. तुम्ही त्याला राम राम घाला, जय हरी घाला आणि तुमचा रस्ता बाजूला सरकून घ्या. जय बाळू मामा म्हणा, जय अहिल्या माता म्हणा आणि रस्ता बाजूला सरकून घ्या. एक सांगू का महाराज, साधू संतांनी त्रास सहन केला म्हणून त्यांच्या दारात आज हजारो लाखो लोक लोटांगण घालतात महाराज. आणि एक दिवस तुम्हाला सांगू, आपल्या बरोबर गावकी नसली तरी चालेल, भावकी नसली तरी चालेल, संबंध नसला तरी चालेल, नातेवाईक नसले तरी चालेल, हे जग आपल्या विरोधात जाऊ द्या, विश्व आपल्या विरोधात जाऊ द्या, कुणीच आपल्या बरोबर नसू द्या, फक्त एक व्यक्ती आपल्या बरोबर असला पाहिजे, तो म्हणजे माझा आदमापूरचा बाळू मामा. बाळू मामा, बाळू मामा. देव जर सोबत असेल ना, मागे पुढे उभा राहे संभाळीत. तुम्ही म्हणाल महाराज हे प्रमाण लगेच पुरावा आहे महाराज. बाळू मामा हा रुद्राचा अवतार आहे, बाळू मामा हा शिवाचा अवतार आहे, बाळू मामा हा पांडुरंगाचा अवतार आहे, बाळू मामा हा तुळजा भवानीचा अवतार आहे. कारण देवात आणि संतात बदल नाहीये. विठाल फक्त जीवनामध्ये जेवढं प्रामाणिक वागता येईल राजा हो तेवढं प्रामाणिक वागा. दान धर्माला विसरू नका, दान धर्म करा. आपल्या इथे 13 नंबरची पालखी येऊन गेली का बाळू मामाची? ढाला वेढाला मामाची सेवा आपल्या गावकऱ्यांनी केलेली आहे महाराज. महाराज भूतदया गाई पशुचे पालन, ताणिले जीवन वना माझी. देव लांब नसतो, भगवंत लांब नसतो महाराज. देव कोणत्या रूपाने येईल सांगता येत नाही. एखादा भिकारी दारात आला असेल, तहानलेला असेल, पाणी द्या, भुकेला असेल, भाकर द्या. अरे भिकाऱ्याच्या रूपानं, वारकऱ्याच्या रूपानं कधी माझा पंढरीचा मालक तुमच्या दारात येऊन दर्शन देऊन जाईल सांगता येत नाही महाराज. म्हणून एकच गोष्ट लक्षात ठेवायची महाराज, निंदा कोणाचीच करायची नाही. जीवनामध्ये त्याचंही लेकरू मोठं झालं पाहिजे आणि माझंही झालं पाहिजे हाच विचार ठेवायचा. लई टेन्शन आलं, लई अडचण आली, लई दुःख आलं, सरळ गाडी चालू करायची. मोठी गाडी असेल मोठी, गाडी नसेल सरळ बसमध्ये बसायचं आणि थेट माझ्या आदमापूरच्या दारात जायचं आणि माझ्या मामाला साकडं सांगायचं, अरे करशीला सेवा तर खाशीला मेवा, नाही करणार सेवा तर नाही भेटणार मेवा. अरे मामा एवढा दैवाचा आहे, एवढा दैवताचा आहे की लई बुद्धीचा दैवत असणारा माझा बाळू मामा आहे. म्हणून भक्ती करायची, भजन करायचं, चिंतन करायचं. एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनामध्ये एक वेळेला वाक्य बारकाई नाही का बरं, जीवनामध्ये एक वेळेला पंगत चुकली तरी चालेल. नीट वाक्य ऐका माझा. जीवनामध्ये एक वेळा पंगत चुकली तरी चालेल पण आयुष्याची संगत चुकू द्यायची नाही. वाक्य पटलं तुम्हाला? 1000 नाही लाख मित्र कमवा पण लाखातला एक तरी मित्र पांडुरंग परमात्म्याचा वारकरी कमवा. जेणेकरून म्हटला पाहिजे, चला भाऊ पंढरीची वारी आली, चला आदर्श लेकर जन्माला यायला सुद्धा पंढरीची वारी लागते महाराज. पांडुरंगाची वारी. माता त्या ठिकाणी महाराज सुशीलाबाईनं
महाराज माणकुजीरावानं आणि सुशीलाबाईनं कधीच पंढरीची वारी चुकवली नाही महाराज. आणि मग फायदा असा झाला, रणरागिणी माता जन्माला घातली महाराज. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, याचा हरिक वाटे देवा. कोणाचा हरिक नाही वाटत भगवंताला. आणि एक गोष्ट बोलता बोलता सांगून जातो महाराज. इथे जमलेले माझ्या माय बापा व पुरुष वर्ग, त्या ठिकाणी तरुण वर्ग नीट ऐका. इथे बसलेल्या माझ्या माय माऊल्या, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या घरामध्ये 10 लोकांचा स्वयंपाक जर केला आणि 11वा व्यक्ती घरात वाढला तर घरातली भाजीपोळी काय होते हो? मुख्य आहे का तुम्ही? अय बोला ना. सोलापूर कोल्हापूर मी श्रीलावणार मावशू मुख्य आहे का? मी सांगत असतो बुवा, ज्याची बायको मुकी त्याचा संसार सुखी झटेच नको. हा नाव काय सुलोचना, पाती नाशिक पुन्हा, काय नाव आहे महाराज. नाव काय गंगाधर, आंघोळ नाही महिनाभर, काय नाव आहे महाराज. नाव काय शांताबाई, भांडणाशिवाय करमत नाही. वा वा वा. अरे काय जिजाबाई होती काय आईल्याबाई होती, आणि आता काय नाव आहे. क्रांती हो क्रांती, क्रांतीन 4 भाकरी हंती, काय नाव आहे महाराज. बोला पटापटा मावशा हो. 10 लोकांचा स्वयंपाक तुमच्या घरात केला आणि 11वा व्यक्ती घरात वाढला तर घरातली भाजीपोळी काय होते सांगा पटापटा. संपून जाते. आता पंढरीच्या वारीला हजारो लाखो वारकरी निघणारे. ऐका ना माझं वाक्य मायबाप. अरे घरात एक व्यक्ती वाढला तर घरातली भाजीपोळी संपते, पण माझ्या पंढरीच्या वाटेला, आषाढी कार्तिकेला, माऊलीच्या सोहळ्याला, तुकोबरायच्या बीज सोहळ्याला, अरे त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथाच्या सोहळ्याला हजारो लाखो वारकरी जातात. घरात एक व्यक्ती वाढला तर घरातली भाजीपोळी संपते, पण पंढरीच्या वाटेला हजारो लाखो वारकरी जातात, पण लाखातला एकही वारकरी उपाशी राहत नाही. घरात एक व्यक्ती वाढला तर घरातली भाजीपोळी संपते हो, पण पांडुरंगाच्या वाटेला हजारो लाखो वारकरी जातात आणि एकही वारकरी उपाशी येत नाही महाराज. काय भगवंत असेल हो, काय माझा दयाळू पांडुरंग परमात्मा असेल महाराज. त्याची भक्ती करा, आंधळ्या पांगळाच होतोय. भक्ती करणाऱ्याला कधीच काही कमी पडत नाही. पण भल्या माणसा जीवनामध्ये येऊन किती कोणाशी लबाडी केली, किती कोणाशी भामट्यापणा केला, सगळं माझ्या देवाला कळतं. एक सांगू का तुम्हाला महाराज, गळ्यात माळा घातल्या म्हणजे कोणी वारकरी होत नाही. अरे पांडुरंगाची त्या ठिकाणी गोपीचंदाचा टिळा लावला म्हणजे कोणी पांडुरंगाचं वारकरी होत नाही. गळ्यामध्ये माळा, अंगावर धोतार बंडी परिधान केली म्हणजे कोणी पांडुरंगाचा वारकरी होत नाही. दिंड्या भजन काकडं हरिपाठ केला म्हणजे कोणी पांडुरंगाचा वारकरी होत नाही. मला सांगा मला इथे बसलेल्या वांगीकर मंडळी एक गोष्टीचं उत्तर द्या. पंढरीच्या पांडुरंगानं बाळूमामानं आपल्या घरी यावं, उद्या सकाळी देवानं आपल्या घरी यावं. कुणी? पांडुरंगानं बाळूमामानं. उद्या सकाळी देवानं आपल्या घरी यावं कशाला? पुरणपोळीचा स्वयंपाक खायला. आता मला सांगा, देवानं आपल्या घरी यावं कोणाकोणाला वाटतं?
नाही वाटत नाही वाटत. ज्यानं मिसरी लावायला बोट दिलं त्याने यावं नाही वाटत. हो, ज्यानं पाय दिले त्याने यावं नाही वाटत. पैसे संपतील का हो? जप्तीची नोटीस येईल का देव आले तुमच्या घरी? देवाने यावं नाही वाटत. सगळ्यांना वाटतं महाराज देवानं आपल्या घरी यावं. आता मला सांगा, देवानं आपल्या घरी यावं सगळ्यांना वाटतं, पण आपण देवा घरी जावं कोणाकोणाला वाटतं? माय ही द्या बरं का बाबा. 3.5 लोकांना नेलं रात्री मी यमपुरीला. कोणाला यायचं मला सांगा. एक माय माऊली आहे लबाडी इथं बसलेली, सांगतो मी तुम्हाला, ऐका आता. ऐका महाराज, किती भामटी सांगू का. तिला म्हणलं ना चल मावशी यमपुरीला, ती म्हणून 5 मिनिटं थांबा बाबा. चल ना लवकर, 3 मिनिटं थांबा. अगं चल ना, ती म्हणून 2 मिनिटं थांबा. अगं चल ना लवकर, 1 मिनिटं थांबा बाबा. मी म्हणून का बरं 1 मिनिटं? ती म्हणून अर्धाच मिनिटं. मी म्हणून का अर्धा मिनिटं? ती म्हणून शेजारच्या गंगूबाईला 200 रुपये याजानं दिले होते, तेवढं याज घेऊन येऊ दे मग. सगळे लबाड जगे, भामट जगे महाराज. हा, वाकडी तिकडी बाबोळ, तिला वाकडा तिकडा पाला. सकाराम पाटील मिळाला म्हणून तुकाराम पाटील केला, काळच बदलून त्याला लय अवघड आहे महाराज. हा, ऐका महाराज, काय झालं, रात्री मी तुमच्याकडेच होतो इकडे नेवास्याला, कीर्तन करून आलो. आमच्या त्या लोणीच्या चौकापासून थोडंसं पुढं गेलो आणि महाराज एक म्हातारी बिचारी 75-80 वर्षाची बिचारी रस्त्यानं चालली होती. डोक्याचे केस बिससे मोकळे सोडेल होते. बाबा 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 बाबा. मी माझ्या ड्रायव्हरला म्हणलं, भाऊ आज आमुष बिमुष होतं नाही नव्हतं म्हणे. तू पाय भाऊ काय असेल ते. महाराज त्यानं गाडी बाजूला थांबवली, म्हणे आपली डिरिंगच व्हायना. मी खाली उतरलो, म्हणलं जे होईन ते होईल. त्या म्हातारीजवळ गेलो, म्हणलं जय हरी आई. काय जय हरी म्हणे. म्हणलं आणि का रे मेल्या काल आला इथं जाईना. म्हणलो आई कुठं चालली? म्हणे जेव द्यायला चालली. कुठं चालली? म्हणे मारायला. रातची 1:30 वाजला महाराज. कुठं चालली? म्हणे जीव द्यायला. कुठं चालली? म्हणे मारायला. म्हणलो जीव द्यायला चालली, मारायला चालली. म्हणे हा. म्हणलं एवढ्या रातची का बरं बाई? म्हणे कोणी कोणाचं नाही बाबा, सगळं भामट्याचं जगे, लबाड जगे. हा पाय दुखात्या, डोकं दुखतं, हात दुखतं, कोणी कोणाचं नाही बाबा. म्हणलो कुठं चालली आजी? म्हणे जेव द्यायला. कुठं चालली? म्हणे जेव द्यायला. म्हणलो किती वाजले? म्हणे 1:30 मला माहिती आहे. अरे तू जाय ना मिळाल्या. म्हणलो आई जीव द्यायला चालली, मरायला चालली, एवढ्या 1:30 वाजता चालली, कमून जीव द्यायला चालली म्हणे. म्हणलो आई जीव द्यायला चालली, मरायला चालली, एवढ्या अंधारा कोंधाराचं म्हणे. हा बाबा. म्हणलो तुझ्या हातात काय आहे बाई? ती म्हणे कंदील. म्हणलो मरायला चालली, जीव द्यायला चालली, मग हा कंदील घेऊन काला चालली? ती म्हणे बरं आहे बाबा, ही चुकाट्याचं भ्या वाटत. आता मला सांगा दादा, खरंच मराय चालली गाव? सगळं लबाड जगे महाराज. विठाल विठाल. हा शांत राहण्याचा महाराष्ट्र नाहीये, हा शूरवीरांचा महाराष्ट्र आहे. कसा आहे शूरवीरांचा महाराष्ट्र? जरा ऐका. अरे 300 वर्ष झालंय, पण आजही या मातीत असणारे बंधारे, या मातीत असणारे तलाव, या मातीत असणारे बंधारे तलाव, इमारती आणि पंढरीच्या पांडुरंगाचं मंदिर, अरे अयोध्या, अरे उज्जैन, काशी, गया, प्रयाग, जा कधीतरी केदारनाथाला. अरे या मातीमध्ये अनेक शूरवीर मावळ्यांनी हे गड किल्ले राखून ठेवले. त्याच्यामध्ये अग्रेसर नाव येतं 17व्या शतकामध्ये अहिल्याबाई होळकर. ऐका कशी होती. अरे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला. आणि अहिल्याबाई होळकरांशिवाय पर्याय नाही अमाधंगर समाजाला, अमाधंगर समाजाला. आमची रणराखिणी कशी होती ऐका रे. अरे अंधार खूप झाला, आता दिवा पाहिजे. अंधार खूप झाला, आता दिवा पाहिजे. पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या मातीला, पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या मातीला अहिल्याबाई होळकर पाहिजे, अहिल्याबाई होळकर पाहिजे. हे माता हो, अरे ऐका रे, आपल्या लेकरांना, आपल्या माता पित्या नीट ऐका. अरे तुमच्या पोटामध्ये गर्वत गरज असताना तुम्हाला डोहाळे लागतात. अरे कसं एखाद्या रणराखिणीला विचारल्यावर काय बोलेल? अरे माझ्या माणकोजीराव शिंदेच्या पत्नी सुशीलाबाई शिंदेला डोहाळे लागले. ऐका रे, अरे सुशीलाबाईला विचारलं जायचं दासा यायच्या, आई साहेब तुम्हाला काय खावं वाटतं? अरे आई साहेब म्हणायच्या, ज्ञानोबा तुकोबाच्या विचार ऐका वाटतात. तुम्हाला काय करावं वाटतं? रामायण वाचा वाटतं, महाभारत वाचा वाटतं. कशामध्ये? डोहाळ्यांमध्ये तलवार घेऊन शत्रूशी लढावं वाटतं. ऐका रे, अहिल्याबाई कशी घडली? पण आत्ताच्या अहिल्याबाईंना विचारा बरं, बाई तुला डोहाळे लागले, तुला काय करावं वाटतं? ती म्हणती बाबा मला मिसरी लावावं वाटते, बाबा मला डोहाळे लागले, काय करावं वाटतं? म्हणती माती खावं वाटते. अरे कशी जन्माला येणार अहिल्या? ऐका रे, काय होती माझी रणराखिणी? माल त्या ठिकाणी महाराज ऐका, त्या ठिकाणी प्रसंग असा घडला. सुशीलाबाई शिंदे
त्या ठिकाणी गरुदर होत्या. स्त्री अस्ताला गेला. स्त्री अस्ताची अनेक किरणे त्या चौंडी गावामध्ये पडली. महाराज प्रत्येक गावामध्ये प्रत्येक विषयीवरती त्या ठिकाणी बातमी पोच केली जायची. त्या काळामध्ये डॉक्टर नव्हता. अरे माय माऊली गावातली यायची आणि त्या ठिकाणी बाळंतपण करायची. अरे आवाज झाला, गर्जना झाली आणि चौंडी गावामध्ये ढोल ताशांचा आवाज कडकला आणि महाराज 31 माय 1725 काळाला रणरागिणी स्वरांगिणी महाराष्ट्राची लाडकी धनगर कुळाचा उद्धार करणारी अहिल्याबाई शिंदे अर्थात अहिल्याबाई होळकर जन्माला आल्या. महाराज महाराष्ट्राची भूमी पवित्र झाली. पण भल्या माणसा जन्माला येऊन तू काय काय केलंस ना समजा माझ्या देवाला कळतं बर का. अरे पापा करोनी पापी मन हे पापा करोनी पापी मन हे सैरा वैरा बळते सैरा वैरा बळते तो काय 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 रे भया देवाला सारा कळते काय काय केले भया देवाला सारा कळते अरे तुझी सावली तुझ्यापासून दूर जात नाही. अरे तुझी सावली तुझ्यापासून दूर जात नाही. तू केलेलं कर्म तुला सोडून जात नाही. तू केलेलं कर्म तुला सोडून जात नाही. अरे शांती तुला झोपू देईना शांती तुला झोपू देईना दिन रात सारं जळतंय. काय 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 केलंय भल्या माणसा देवाला सारं कळतंय रे. काय काय केलंय भल्या माणसा देवाला सारं कळतंय रे. केलंय भल्या माणसा देवाला सारं कळतंय. काय काय केलंय भल्या माणसा हा बघा आईला टाळ. हा अहिल्याबाई होळकर जन्माला आलेल्या. पाचीचा दिवस टाळ बाजूला. पाचीचा दिवस उजाडलेला. बारीच्या दिवसाला एका भगव्या वस्त्रामध्ये दाढी जटा वाढवलेला साधू त्या चोंडी गावाला येऊन पोहोचला. ती आता चोंडी गाव अरे मुख्यमंत्र्याने यावं, अरे उपमुख्यमंत्र्यांना यावं आणि माझ्या अहिल्याबाईच्या कार्याला सेलोट करावं. काय केलं असेल या महिलेनं. अरे पुरुषानं केलेली कालकीर्त सगळ्यांना पाहिले. पण या पिवळा झेंडा या महाराष्ट्राच्या मातीत दिल्लीला सुद्धा झुकवला पाहिजे. हा विचार या पिवळ्या झेंड्याचा आहे. ऐका रे डोक्याचा भंडारा काय बोलतो ऐका ऐका. आणि बारीच्या दिवसाला एक भगव्या वस्त्रामध्ये दाढी जाटा वाढवलेला, डोक्याला भस्मा लावलेला, हातामध्ये कमांडलू घेतलेला एक महापुरुष त्या चोंडी गावाला येऊन पोचला. माते आदेश, माते आदेश आवाज दिला. कोण साधू बाबा, कुठून आला? मी काशीवरून आलो, काशीवरून. हा काय पाहिजे बाबा? काय नाही. माते एक काम कर, ही छोटीशी शिवाची पिंड घे, घरामध्ये तिला हळद कुंकू वहा. ही महादेवाची पिंड जोपर्यंत तुझ्या दारामध्ये राहील तोपर्यंत तुझी भरभराट होईल. तुझ्या जीवनाचा मंत्र ही महादेवाची पिंड ठरेल. पिंड घेतली, सेवा सुरू झाली. बारशाच्या दिवशी पिंडाची सेवा केली. अहिल्याबाई होळकर या जगामध्ये लहानाच्या मोठ्या होत होत्या. 8 वर्षाची मुलगी काय कळतं होत्या लेकीला, पण नाही. अरे माणकुजीराव शिंदेनं, सुशीलाबाई शिंदेनं 8 वर्षाच्या रणरागिणीला अरे घोड्यावर कसं बसावं, दांडपट्टा कसा फिरवावं, तलवार कशी चालवावी, रणांगणामध्ये शत्रूशी लढावं कसं, समोरून एखादा शत्रू आला झुंजायचं कसं, लढायचं कसं, कुस्ती खेळायची कशी, 8 वर्षाच्या कन्येला शिकवलं गेलं. 8 वर्षाची पोरगी रस्त्याच्या कडेला खेळत असताना बाजीराव पेशवे आणि मल्हारराव होळकर. तुम्ही म्हणाल मल्हारराव होळकर कोण? ऐका, मल्हारराव होळकर होते अहिल्याबाई होळकरांचे सासरे. आणि 8 वर्षाच्या अहिल्याबाई होळकरांना पाहिलं, छोटीशी कन्या, तहान लागली म्हणून मल्हारराव होळकरांनी आवाज दिला. बाजीराव पेशवे म्हणाले, अहो मल्हारराव, ही लेक कसलं पाणी आपल्याला देणार? त्या काळामध्ये मोठा होत्या, मोठा विहिरीवर गेली, पाणी ओढलं गेलं. अहिल्याबाई होळकरानं त्या मल्हारराव होळकराला आणि
बाजीराव पेशव्याला पाणी पाजलं. विचारलं, तायडे कुठे राहते? मी चोंडीला. मग आई वडील आहेत ना, काका मामा दादा, चला माझ्या घरी आणलं गेलं. माणकोजीराव शिंदे आणि सुशीलाबाई शिंदेनं जय हरी घातला, रामकृष्ण हरी घातला. मल्हारराव होळकर समोर बसले. छोटीशी 8 वर्षाची आमची अहिल्याबाई होळकर पाण्याचा ग्लास घेऊन येताना दिसली आणि मल्हारराव होळकरांनी आपला पुत्र खंडेराव होळकरांसाठी विवाह मागणी केली. माणकोजीराव शिंदेच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. पंढरीच्या विठुराया, ए पंढरीच्या विठुराया, महादेवा माझ्या लेकीचं लग्न होणार आता. ए बापाचं काळीज लई मोठं मनाचं असतं बरं का लेकीनं. बाप तो बाप असतो, ऐका ना. त्या बापानं शब्द दिला, आम्हा गरीबाला तुम्ही पदरी घेणार हो. आणि कालांतरानं मंडळी अहिल्याबाई होळकरांचं लग्न मल्हारराव होळकरांचे सुपुत्र खंडेरावाशी झालं. आता होळकरांची कन्या सुकन्या सुनबाई म्हणून अहिल्याबाई होळकरांचा जय जयकार या मातीमध्ये होऊ लागला. युद्ध नीतीला सुरुवात झाली. कालांतरानं अहिल्याबाई होळकराला मालोजी नावाचा मुलगा झाला. ऐका रे, ही रणराखिणी, माझ्या प्रजेला जे मिळेल तेच अन्न मला, माझ्या प्रजेला जो न्याय तोच मला. कुणी असू द्या, प्रत्येक न्याय हा सारखाच असला पाहिजे. आणि प्रसंग असा घडला. ऐका रे वांगीकर मंडळी, ऐका. सगळ्यांना नियम सारखाच. प्रसंग असा घडला. सकाळी पहाटेला मालोजी नावाच्या पोरानं रथावरती या ठिकाणी बसायचं ठरवलं. हातामध्ये घोड्यांचे कासरे हातात घेतले आणि रथ गावाच्या दिशेने निघाला. ऐका रे, काय न्याय होता अहिल्याबाई होळकरांकडं. महाराज, रथ निघाला आणि मालोजी नावाच्या पोरानं 10-5 किलोमीटर अंतरावर रथ गेला. एका गो मातेचं, जिच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहे, त्या गो मातेचं वासरू रस्त्यामध्ये बसलेलं होतं. मालोजी राजाचा रथ वेगानं निघाला आणि गो मातेच्या वासराच्या अंगावरून रथाचं चाक गेलं. 33 कोटी देवजीच्या पोटामध्ये त्या गाईच्या डोळ्यात पाणी आलं. रडायला लागली. 4-2 लोकांनी पाहिलं आणि निर्णय अहिल्याबाई होळकरांच्या महालामध्ये गेला. मातेला सांगितलं, माते, अगं तुझ्या पोरानं मालोजी राजाला त्या गाईच्या बछड्याला, त्या गाईच्या वासराला मारलं. अश्रूंच्या धारा डोळ्यातून खळखळू ओघळू लागले. नाही, अरे माझा मुलगा काय आणि परक्याचा मुलगा काय? अरे ज्यानं शिक्षा केली त्याला न्याय मिळालाच पाहिजे, शिक्षा झालीच पाहिजे. अहिल्याबाई होळकरानं सगळ्या शिपायाला आज्ञा केली, जा माझ्या पोराला मालोजी राजाचे हातपाय बांधा. जिथे गाईचं वासरू मेलं ना तिथे नेऊन टाका. रथ झुकला गेला. अहिल्याबाई होळकर स्वतः त्या रथावर बसल्या. ऐका हो, अहिल्याबाई होळकर त्या रथावर बसल्या. नीट ऐका बारकाई ना. एका मातेचे संस्कार किती गोड आहे आणि एका आईचं अंतकरण किती गोड आहे. नीट ऐका. आई साहेब अहिल्याबाई होळकरांना रथ झुकला. फार मोठं चरित्र अहिल्याबाईंचं, पण आपलं 1 तासामध्ये होऊ शकत नाही महाराज. ऐका दादा हो, अहिल्याबाई होळकर रथावर बसल्या. रथाचे दोर हातामध्ये घेतले. महाराज रथ पुढे चालला गेला. मालोजी नावाच्या पोराला हातपाय बांधून रस्त्यामध्ये टाकलं. आता रथ जाणार तेवढ्यात 33 कोटी देवजीच्या पोटामध्ये त्या गाईनं पाहिलं. डोळ्यातून अश्रूंच्या धारा उघडल्या आणि ती गाय त्या रथाच्या पुढे आडवी उभी राहिली. गाईच्या डोळ्यातले अश्रू सांगत होते, हे माते, हे अहिल्या माते, अगं जिचं लेकरू मरण पावतं ना त्या आईच्या अंतकरणाला किती वेदना होतात ते फक्त या आईला कळतं. शेवटी आई ती आई असते. स्वर्गाची उपमा दिली, समुद्राची उपमा दिली, कमी आहे. अरे आईसारखं दैवत या जगात नाही. अगं गोमाता सांगत होती, माते, अगं माझा मुलगा गेला, माझं बाळ गेलं, माझं वासरू गेलं. या आईच्या अंतकरणाला विचार किती वेदना होतात. तू त्या गाईला त्या ठिकाणी तुझ्या लेकराला मारू नकोस. म्हणून त्या गाईचं अहिल्याबाई होळकरांनी ऐकलं. मालोजी राजाचे हातपाय सोडले गेले. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, स्वतःच्या पोराला सुद्धा शिक्षेला मागं पुढं न पाहणारी ही रणराखिणी, तिचं नाव आहे अहिल्याबाई होळकर. आज ही जग हे विश्व ब्रह्मांड माझ्या अहिल्याबाईंचं नावाचा जय जयकार करताय.
गोर गरीब दलिताला अहिल्याबाई आई झाली, ज्यांना कोणी नाही त्यांच्यासाठी भगिनी झाली, अरे ज्यांना कोणी नाही त्यांच्यासाठी प्रजापती झाली. आणि या मातीमध्ये पहिला निर्णय काशी विश्वेश्वराला जाऊन, काशीच्या पवित्र प्रांगणामध्ये जाऊन महादेवाची पिंड रवणारी आणि महादेवाचं प्रांगण पवित्र होऊन तिथे काशीचे मंदिर उभारणारी एकमेव नारी, गिनीज बुकामध्ये जिची नोंद झाली तिचं नाव आहे अहिल्याबाई होळकर. आज कोणाही बघितलं रणरागिण्या लई झाल्या. झाशीची राणी लक्ष्मीबाई एकच होती महान, अरे झालं छातीशी पुत्रपाठीशी कमरेला तलवार. अरे जिजाबाई झाल्या धन्य धन्य ती माई, नाव तिचं जिजाई, ती शिवरायांची आई. अरे रणरागिणी झाली अहिल्याबाई होळकर. आज या 3-4 मात्यांचं त्या ठिकाणी अवश्य नाव घेतलं जातं, कारण एक आदर्श कारभार सांभाळणारं व्यक्तिमत्व म्हणजे अहिल्याबाई होळकर होत्या महाराज. अनेक गावागावात मंदिरं उभारली गेली, माणसं एकोप्यानं राहिली पाहिजे, माणसांना न्याय मिळाला पाहिजे, हा उद्गार अंतकरणात होता ती अहिल्याबाई होळकर. आणि एक सांगू का, आपण मंडळी म्हणतात पोरं आमचे शिकत नाही, पण एक सांगू का राजा हो, अरे आई बापानं केलेल्या कष्टाची जाणीव ठेवा. माझं कीर्तन काहीच घेऊन जाऊ नका, फक्त एवढं वाक्य घेऊन जा दादा हो, एकच वाक्य आपल्या डोळ्यासमोर ठेवा. अरे आपल्या धनगर शब्दामध्ये किती ताकद आहे. आणि आज सगळ्या महाराष्ट्रामध्ये असा एकही व्यक्ती नाही का त्याच्या मोबाईलला आमच्या त्या ठिकाणी महाराज बिरूचं उदाहरण आलं नाही. एक धंगाराचा पोरगा कोल्हापूरचं, ऐका ना, बिरुदेव ढोणे, अरे आमच्या धनगराचं पोरग, अरे बाप गरीब आहे, आई गरीब आहे, कष्टानं संसार चाललाय, बापाच्या पायात काटा भरला आणि बापानं सांगितलं पोरं अरे या कष्ट किती दिवस करायचे राजा, कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही, अभ्यास कर पुरा. ऐका रे तरुणांनो, ए लहान बाळांनो, अरे इकडे तिकडे हिंडू नका, वाईट संगतीला जाऊ नका, व्यसन करू नका, प्रपंचाचा वाटोळा करू नका, आनंदानं राहा, अभ्यास करा, जिद्द ठेवा, माय बापाचं नाव उज्ज्वल करा. अरे त्या बिरू ढोणे नावाच्या पोरानं विचार केला, बापाच्या पायात काटे भरले होते, अरे भूक माझ्या बापाला लागायची, जेवण आम्हाला होतं, काटे त्याच्या पायात टोचायचे, चप्पल आम्हाला होती, एवढा जिद्दीनं चिकाटीनं अभ्यास केला. अरे मेंढर वळत मित्राचा फोन आला, बिरू, ए बिरू, अरे तू PSI झाला, अरे आनंदाचा वर्षव या जगात मावेना. आणि मेंढ्यांमध्येच असणाऱ्या बिरूला आनंद झाला. त्या बहिणीच्या डोळ्यातले अश्रू किती अनावर झाले होते, साऱ्या गावाला आनंद झाला. म्हणजे मेंढका आमचा पोरगा, धनगर कुळाचा पोरगा सुद्धा काही करू शकतो, त्याचं ज्वलंत जिवंत उदाहरण म्हणजे बिरू आहे. वाईट व्यसनाच्या नादी लागू नका, संसाराचा नाश करू नका, आनंदाने राहा, प्रेमाने राहा. अहिल्याबाई होळकरांनी आयुष्यभर आपलं जीवन धर्माच्या कार्यासाठी समर्पित केलं. अभंगाचं पहिलं चरण. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे धर्माचे
या स्वराज्याच्या मातीमध्ये एक रणरागिणी आई अहिल्याबाईंचं नाव या अग्रेसर घेतलं जातं. स्वामी विवेकानंद भगतसिंग राजगुरू या मातीसाठी लढलेले रे. चंद्रशेखर आझाद या मातीसाठी लढलेले. आज हे गाव, हे धनगर कुळाचं गाव आपलं भाग्य रे. धनगर कुळामध्ये जन्माला आलो कारण एक साधा पुरुष, एक माणकोजीराव शिंदे, सुशीलाबाई शिंदेच्या पोटी आलेली रणरागिणी या स्वराज्याच्या मातीमध्ये लढू शकते.